हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तर फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण असं काही बघणार आहोत, म्हणजे काहीतरी नवीन। तर जसं की आपल्याला एका व्हिडिओवरती कमेंट आल्या होत्या आरीवर्कच्या की असे ब्लाऊज आणखीन बनवा, जसं म्हणजे वेगळी डिझाईनमध्ये। तर जसं आपण 150 रुपयामध्ये 250 ते 300 रुपयामध्ये आपण एक ब्लाऊज बनवलं होतं, ते 3 ते 4 हजार पडतं। तर मग आपण ते कमी प्राइसमध्ये बनवलं होतं। तर तसंच आपण आणखीन एक ब्लाऊज बनवणार आहोत। तर ते ब्लाऊज मी स्वतः घरच्या घरी मी स्वतः शिवणार आहे माझं। तर आपण ते ब्लाऊज बनवणार होते की तर सोप्या पद्धतीने आपण आज प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। तर ती कटिंग कशा पद्धतीने करायची ते आपण समोर बघू। 36 चेस्ट आणि 20 कमर, जे की माझं माप आहे त्या मापावरती आपण कटिंग करणार आहोत ते ब्लाऊज। तर ते ब्लाऊजची कटिंग आपण आता बघूया आणि त्याच ब्लाऊजवरती आपण ॲरी वर्क पण करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर आता हा आपला पहिला व्हिडिओ राहील। तर कमीत कमी पैशांमध्ये आपण ॲरी वर्कचं ब्लाऊज कसं बनवणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याच ब्लाऊजची आपण इथं आता कटिंग करून घेऊ। कटिंगसाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर सर्वप्रथम आपण घेतला हा पीस आणि त्यासाठी अस्तर आणि मापासाठी ब्लाऊज, त्यानंतर टेप, पेन किंवा चॉक, कैची आणि स्केल। आणि हे जे माप आहेत ते मी माझ्या मापाचे बनवून ठेवलेले आहे, पेपर कटिंग करून ठेवली आहे। कारण प्रत्येक वेळेस आपण माप पेपर कटिंग नाही करू शकत, तर मी एकदाच बनवून ठेवले। अस्तरवरती अगोदर माप ठेवून कटिंग करून घेऊ आणि मग नंतर या पिसावरती काढणार आहोत। तर चला आपण आता अस्तरची घडी टाकू। आपण याचं माप घेऊ डायरेक्ट घेतो। त्याचं आपल्याला अगोदर इकडं कमरेची साईडची फिटिंग मोजून घ्यायची आहे किती आपली। तर माझी 14 येते, तर आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं आहे जे की टक्स राहते। तर आपण 16 घेऊ, 16चा डबल 8, 8 वरील आपण मार्क करून घेणार आहे। उंची 14, कोणाची 13 कोणाची 14 राहते, माझी 14 आहे, तर मी ते 14वर उंची घेतली आहे। त्यानंतर शोल्डर, तर शोल्डर आपण घेणार 5 किंवा 5.5 आपल्या अंदाजाने आपण घेऊ शकतो शोल्डर। त्याच्यानंतर 2.5 गळा, गळ्यासाठी इथं 2.5 वरती मार्क करायचं आहे आणि मोंड्यासाठी 5.5। आता आपण घेणार आहोत स्केल असली तरी स्केल नाही तर टेपची आणि झाकून घेतली तरी चालतं। त्यानंतर हे मोंडा, त्यालाही आपण जॉईंट करून घेऊया अशा पद्धतीने। त्याच्यानंतर चेस्ट फिटिंग 9 आणि कमरची आपण 8 घेतली होती, तर याला असं क्रॉसमध्ये आपण जोडून घेऊ। तसं आपलं माप आहे त्या पद्धतीने बरोबर। आणि आता इथं आपल्याला सेट द्यायचं आहे, तर आपण यासाठी इथं 1.5 घेऊ, 1.5चं अंतर घेऊन इथं आपण सेट देऊन घेऊया। गोल राऊंडमध्ये आपल्याला सेट द्यायचा आहे। इथं थोडं इथं खाली क्रॉसमध्ये घ्यायचं खालच्या साईडला। गळ्याची उंची घेताना गळ्याचा इथला हे पार्ट मोजायचा किती आहे। ब्लाऊजला घ्या किंवा टेपने मापून घेतलं तरी चालेल। नंतर 2.5, 3 घेतली तरी चालते आणि याला पुन्हा आपण जोडून देऊ। आता बॉक्स बनवून घ्यायचा याचा आणि सेप जसा द्यायचा तसा आपण सेप देऊ शकतो याला। इथं होऊ शकतं तुम्ही, आपण याला अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि याला आता आखून घेऊ आपण। जसा आहे सेप तसा आखून घ्यायचं याला। असं आणि या फ्रंटला पण अशा पद्धतीने आखून घ्यायचं।
समोरच्या मापांच्या अगोदर पेपर कटिंगच आपल्याला करावं लागते. पाठीमागच्या साईडचं आपण बॅक साईडचं करू शकतो डायरेक्ट अस्तरवरती पिसावरती, पण समोरच्याचे आपल्याला अगोदर माप काढूनच ठेवावं लागतं. जे शिवतं त्याला तर माहिती असतं. अशा पद्धतीने आपण इथे आखून घेतला, त्याला आपण कट करून घेऊया पूर्ण. आणि आपल्या अजून स्लीव्स काढायच्या बाकी इकडे बाहेर, तर इथं काढणार आहे आपण त्या. तर याची कटिंग करून घेतो तोपर्यंत. आपण बाजूला ठेवून देऊ आणि इकडं आता बायांची कटिंग करून घेऊ. त्याला डबल फोल्ड केलं, त्याच्यानंतर आणखीन एक फोल्ड करायचा, 4 फोल्ड होते त्याचे. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपली बाईची माप घ्यायचं आहे, किती आहे 3 ची 4 ची. तर माझी 3.5 आहे, तर आपण इथं 3.5 मोजून घेऊ. तर हे 3.5 आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल. फोल्डमध्ये जाईल आणि काही शिलाईमध्ये, तर हे एक्स्ट्रा. तर झाले 4. इकडं पण 4 घेऊन घ्यायचं आपल्याला. 4.5 घेतला आणि आपण त्याच्यावर पाठीमागचं पाठीमागचं साईडचं जेव्हा कटिंग केलं त्याचं हे मोंडा जेव्हा घातला 5.5चा, तर याचं पण आपण 5.5च्या घ्यायचं आहे. 5.5 इथपर्यंत येतं. आणि एक्स्ट्राची फिटिंग 2 इंच वाढून घ्यायची, 2 किंवा 1.5. इथं 1.5 येते, इथं 2. आणि याला अशी सरळ एक ब्रश मारून घ्यायची, याला जॉईन करून घ्यायचं हे. आणि असं झाल्यानंतर इकडच्या साईडने 2.5 इथं कमी करून घ्यायचं आपल्याला, या साईडला सेप देण्यासाठी. इथून 3 इथं 3 पासून आपल्याला सेप द्यायचं आहे. आणि आता याची कटिंग करून घे. झाल्यानंतर इकडच्या साईडला आपण समोरच्या साईडला जे सेप देतो ते सेप देऊन घ्यायचं आपल्याला इथे. तर झाली आपली बाई रेडी. 5 किती येते आणि त्याच्या हिशोबाने 6 वरती मार्क करते. क्रॉस कट करून घ्यायचं, याला जास्त एक्स्ट्राचा कपडा राहत नाही. आपली बाई रेडी झाली कट करून. आणि मी पतली त्याच्यामुळे एवढा अस्तरचा कपडा भरलाय. 1 मीटर होता, इकडे 1 मीटरच भेटतो, आपल्याकडे 80 भेटतो फक्त. हा आपला ब्लाऊज पीस आणि आपण अस्तरची जी कटिंग केली ती याच्यावरती ठेवून तसं थोडं एक्स्ट्रा अंतर ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि मग तसं कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने सगळं ठेवून घ्यायची. आपण ज्या अस्तरची कटिंग केली ते पिसावरती, आणि याची कटिंग करून घेणार आहे आपण आता. पाहू शकता अशा पद्धतीने थोडं अंतर सोडून आपल्याला याची कटिंग करायची आहे, म्हणजे शिवताना जास्त हे होणार नाही. जास्त सिल्की कपडा असला तर थोडं जास्त सोडायचं. हा कपडा कडक आहे त्याच्यामुळे जास्त नाही सोडलं तरी चालेल. पद्धतीने कट करून घेतले. अजून आपल्याला पाठीमागचा गळा इथं कोणता घ्यायचा आपण ते करते मी अजून थोड्या वेळाने दाखवते. तर हे आपलं पूर्ण कटिंग केलंय आपण पिसावरती. तर आता हे पीस आपण सीधा ठेवला होता, तर याला हे जे आहे एक सिंगल करून घेऊ आपण. आता हे सिंगल करून घेतले असं. तर आता याला आपण असंच फोल्ड करून ठेवू, म्हणजे
एक साईडचं होऊन जातं, नाही तर मग दोन्ही पण साईड आपण एका साईडला जॉईन करून घेतो कमी जास्त करून. तर याला असं सिंगल अगोदरच करून ठेवायचं, जसं की मी केलं इथं करून ठेवायचं. तर आपण याच्यात गोल गळा इथं कट करून देऊ. त्याला पण आपण असं टाकून देऊ आणि याच्यावर शिलाई मारायची आणि उलटा करायचा, शिवताना दाखवूच. याचं पण कटिंग झाली. तर आपली एकदम सोप्या पद्धतीने आपण इथं प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग केलंय. तर ही पद्धत एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत आमची आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओ या ब्लाऊजची आपण टिचिंग देखील करणार आहे. तर टिचिंग करण्याचा व्हिडिओ पण आपण बनवणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ हाच राहील टिचचा. आणि त्याच ब्लाऊजवरती आपण ॲरेवर्क पण करणार आहोत. तर आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फौजी वाईफ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच. आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.